मुंबईमध्ये आलो आहे आणि फिरायचं नाही असं तर होणारच नाही. मुंबईमध्ये गेल्यापासून ते येईपर्यंत एक दिवस आड आम्ही कुठे ना कुठे नेहमीच फिरायला जात होतो. तर 2 दिवस आम्ही आराम केला, कारण की गेल्याबरोबर खूप दगदग नको म्हणून. आणि त्यानंतर आम्ही पाहायला गेलो होतो गेटवे ऑफ इंडिया. लहानपणी माझी जेव्हा ट्रिप आलेली होती ते मला आठवतं, की मी 5वीत होते आणि आमची स्कूलमधून ट्रिप आलेली होती. तर हे सगळं काही मी पाहिलं होतं आणि आलोकसाठी खूप लहानपणी हे सगळं काही एक्सपिरियन्स करायला त्याला मिळालं. आणि छोटूचं तर काय, म्हणजे 5 महिन्यांचा असतानाच त्याला सगळं हे बघायला मिळालं. तर आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर मी आणि माझ्या सासूबाई ह्या आम्ही थांबलो होतो. आणि पलीकडच्या साईडला जे बोटिंग होतं तिथे आजोबा, आलोकचे पप्पा आणि आलोक हे तिघंजण गेले होते. तर ते तिघंजण गेले होते स्पीड बोटमध्ये. मलाही पहिल्यांदा खूप भीती वाटत होती, कारण की एवढं पाणी खोल आणि समुद्र शेवटी खूप म्हणजे डेंजर आहे. मला पाण्याची खूप भीती वाटते. पण तरी देखील आलोकला बसायचं होतं बोटिंगमध्ये, त्याच्यामुळे आलोकचे पप्पा आणि आजोबा हे तिघंजण गेले आणि आम्ही इथून पाहत होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आलोकने बोटिंगचा एक्सपिरियन्स घेतला, कारण की याच्या आधी तो बोटमध्ये कधी बसला नव्हता आणि बोटिंगचा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी खूप वेगळा होता. तो खूप त्याने एन्जॉय केला आणि सोबतच आजोबा होते त्याच्यामुळे जास्तच एन्जॉय केला, कारण की आजोबाचा आलोक लाडका आणि आलोकचे आजोबा लाडके असं झालेलं आहे. तर दोघंजण सोबत खूप छान एन्जॉय केला त्यांनी. आम्ही दोघीजणी ते कधी वापस येतात याची वाट पाहत बसलो होतो. बरेचसे फोटो काढले. त्यानंतर आम्ही दमलो होतो, कारण की खूप वेळ ते बोटिंगमध्ये वेळ गेला त्यांचा आणि जवळजवळ अर्धा तास तरी ते अर्धा ते पाऊण तास त्यांना बोटिंगमध्ये वेळ लागला. त्यामुळे आम्ही इकडे बऱ्यापैकी बोर झालो होतो. वापस आलो, त्याच्यानंतर फोटो काढले आणि त्यानंतर येताना आम्ही मरीन ड्राईव्ह पाहिलं, कारण की खूप अंधार झालेला होता आणि छान असं व्ह्यू दिसत होता. एकदम शेवटच्या टोकाला आम्ही थांबलो होतो, त्यामुळे खूप छान असे फोटो नाही काढता आले, पण जे काही आलेले आहेत ते की तुमच्यासोबत शेअर करते. तर यानंतर जे आम्ही फिरायला जिथे जिथे गेलो ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.